स्वामी काज गुरु भक्ते पितृवचन सेवापते पितृवचन सेवापते पितृवचन सेवापते स्वामी काज गुरु भक्ते पितृवचन सेवापते पितृवचन सेवापते पितृवचन सेवापते स्वामी काज गुरु भक्ते पितृवचन सेवापते
स्वामी काल गुरुमती 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 विष्णुवचन देवापती देवापती विष्णुची महापूजा विष्णुची महापूजा विष्णुवचन देवापती विष्णुवचन देवापती विष्णुची महापूजा
माझ गुरुभक्ती चित्रवचन सेवापते हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा सत्य बोले मुखे दुःखवी आणि कांचे दुःखे हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा महायोग पीठे तटे भीमरत्यम वरम पुंडरीकाय दातो मुनिंद्रे समागत्य तिष्ठन्त मानंद कंदम वर ब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंग करू प्रथमन मन पांडुरंग करू प्रथमन जयांचे केले स्मरण होय सतत्यं चलिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता मी अर्ध बोलणार आता तुम्ही आणायचं वक्रतुंड महाराय सूर्यकोटी विघ्नं कुरु मे देव पुरे नंदतो आठविता पुण्यराज नमस्कार माझा ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर काही जणीने बोलतो वचनाची भविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी कैलास राणा इंद्र माता सिंधू शंभो पुरदारम करुणावतारम संसारसारणी हारा सदा शिव हर जंभो शिव देवा शंभो शिव देवा शंभो संतांचे माता चरणावरी साष्टांगाही करी दंडवत शरण शरण हानो म्हणता तुला आलो रामंता आलो राम तुला तुला आलो बुद्धिमतावरिष्ठं वातात्मजमानर्युतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे चलो आओ जी पवन कुमार चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में आओ पवन कुमार पधारो कीर्तन में जनजी कोलाना रामजी कोलाना जनजी कोलाना रामजी कोलाना जनजी कोलाना रामजी कोलाना जनजी कोलाना चलो आओ
काज करू भक्ती वचन सेवापती हीच विष्णूची वस्तू कीर्तन रूपे सेवेकरता घेतले राबंग महान बऱ्याच मूर्तिमंत उदाहरण देहू निवासी ज्यांनी अखंड प्रपंच आपला परमार्थ करून टाकला आणि अखंड परमार्थ माझ्या पांडुरंगाच्या चरणावरती समर्पित केला अशा देहू निवासी माझ्या तुकोबरायांचा 4 चरणाचा आपल्याला भक्तीच्या 6 वाटा सांगणारा आजच्या सेवेच्या प्रीत्यर्थ निवडलेला भंग कार्यक्रम क्या निमित्तानं आहे काय निमित्तानं आहे हे आद्य कर्तव्य वक्त्याचं आहे. तुम्ही सगळेजण ज्यार्थी नटून ठरवून आलाय त्यार्थी तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की कार्यक्रम कशाच्या निमित्तानं आहे. आज कार्यक्रम आहे तो सहस्त्रचंद्र दर्शनाचा योग आहे. कोणाचा आहे? महाराज आदरणीय आमच्या हरिभक्त परायण शंकरजी निकम. आपण सगळेजण त्यांना प्रेमाने कोण तात्या म्हणतं, कोणाचे मामा असतील, कोणाचे काका असतील आणि त्याचबरोबर त्यांच्या अखंड साथ देणाऱ्या हरिभक्त परायण सौभाग्यवती पार्वतीताई शंकरजी निकम आणि या निकम परिवाराने त्यांचे चिरंजीव अतिशय लाडके प्रकाशजी शंकरजी निकम यांच्या मार्फत आमच्या परिवाराची सेवा आमच्याच परिवाराच्या निकम महाराजांकडे आली. हे माझं परम भाग्य. योग जुळावा लागतो, नाती जुळावी लागतात आणि गुण सुद्धा जुळावे लागतात. बिना गुणाचं जुळलं तर कधी मोडल सांगता येत नाही. म्हणून किती गुण जुळावेत? 36 गुण जुळला की शोभा जोड्याची येते. मला वाटतंय तात्या आणि आईंचा मला वाटतंय 36 गुणांनी जुळला असावा. म्हणून तर आज आईने तात्यांना आणि तात्यांनी आईंना आज 86 वर्षाचे आमचे मला थांबा 1 मिनिट वय बघू द्या. बाबांना सुद्धा आठवत नव्हतं तात्यांना माझं वय किती आहे. पण तात्यांच्या चिरंजीवांनी सांगितलं की तात्या 89 वर्षाचे आहेत आणि आई 86 वर्षाच्या आहेत. 89चे आमचे तात्या आहेत आणि आई 86 वर्षाचे आहेत. आई शाळेत गेला होता का? नाही. बया बापानं आईला अजिबात पाठवलं नाही. पण लक्षात ठेवा आई जरी शिकल्या नसल्या तरी मात्र आईंची नात असू द्या नातू असू द्या चांगले सुशिक्षित होऊन त्यांनी हा सहस्त्रचंद्र दर्शनाचा योग जुळवून आणला. म्हणून त्या नातू आणि नातींसाठी मी या गादीवरून दंडवत 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 घालण्याचं एकच कारण आहे की सगळ्यांना माहित आहे जुनं ते आणि तेच खणखणीत नाणं आहे. आताची नाणी खणखणीत नाहीत ओ नाहीत. मोडीला गेलं तरी त्या मोडीवाला सुद्धा म्हणतोय नको तसला पैसा का खोटाय का काय कळत नाही. आज तुमच्या 2000च्या नोटीला किंमत आहे का सांगा? जर बाहेर काढली तर लगेच जप्ती आतमध्ये जातय कितीच्या नोटनं. आणि जुनी 500ची काढली कोरोनाच्या आधीची तर त्याला पण दंड आहे. बरोबर आहे की नाही? पण लक्षात ठेवा तुमच्या आमच्या घरात जे खरं नाणं आणि खरं सोनं आहे ते म्हणजे या आई वडिलांच्या आजी आजोबांच्या काय तुमच्या असतील पंजोबांच्या रूपानं जे घरात आज खरं धन आहे ना हे जुनी माणसं आहेत. बरं जुनी माणसं ऐका, नवीन माणसात तेवढा जिव्हाळा नाही, नवीन माणसात तेवढं प्रेम नाही आणि नवीन माणसात नवीन पोरांच्या तेवढा अजिबात एकमेकांविषयी आत्मीयता नाही हो. आत्मीयता नाही. सगळ्यांनी मान्य करावं. खरंय का नाही सांगा? आज माझा पोरगा घ्या किंवा तुमचा घ्या, तुमचा कोणी घ्या, नातू एका हाकत येतो का सांगा मला? नाही ना. त्याला जर सांगावं बाबल्या चॉकलेट धर तरच ते चिंगाट येते, त्याशिवाय येत नाही. पण महाराज आज आमच्या एका हाताला उभा राहणारे प्रकाश भाऊ कोणाच्या? महाराज तात्यांच्या आणि त्याचबरोबर आमच्या आईच्या पुढे जन्माला आले. पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास जन्म घेते. महाराज भारत भूमी पवित्र आहे आणि या भारत भूमीत का पवित्र मानलेलं आहे सांगतो तुम्हाला. बाकीच्या देशात कोणालाच पवित्र स्थान नाही. कारण माझी भूमी भारत भूमी ही संतांची भूमी आहे. या संतांच्या भूमीत ऐका सगळेजण बाकीकडे सगळे बर्थडे साजरे होतात बाकीच्या देशात काय बर्थडे, पण माझा भारत देश असा आहे की इथं जन्माचाही सोहळा साजरा केला जातो, मृत्यूचाही सोहळा साजरा केला जातो आणि मृत्यूच्या पश्चात
नैमित्तिक सोहळा म्हणून वर्ष श्राद्धाचा सोहळा दरवर्षी केला जातो म्हणून पवित्र माझी भूमी आहे. बोला भारत माता की जय. ऐका, म्हणून या भारत भूमीत जन्माला आलेले ही सगळी जुनी माणसं किती पवित्र होती, किती पवित्र उच्चारांची होती. आणि महाराज त्यांची आज आपण का सेवा करायची हा सांगणारा आजचा अभंग मी आजच्या सेवेच्या प्रित्यर्थ सहज चंद्र दर्शनाच्या योगाच्या निमित्ताने घेतलेला आहे. आता कार्यक्रम सगळ्याला कळलं, तुम्ही निमित्तानं आहे तो. आता मी सगळ्यात थोडक्यात परिचय करून देतो माझ्या तात्यांचा आणि आईंचा. ऐका, तात्यांचं मूळ गाव मांडरच आहे. 4थी पर्यंत तात्या इथं शिकले. कुठं? आपल्याच गावात. पण त्याच्यानंतर मात्र पुढं भांडवली काय माहूरला नाही माहूर भोंगवली. तात्या भोंगवलीला 5वी ते 7वीच्या शिक्षणाला गेले. आता महाराज मला कसं कळलं, मी काय त्यांचा क्लासमेट आहे का नाही, पण थोडा वेळ मगाशी त्यांच्या सोबत गप्पा गोष्टी केल्या तेव्हाच कळलं. आणि तात्यांचं लक्षात ठेवा, पारमार्थिक प्रेम उच्च प्रतीचे म्हणून तात्यांनी उंच गादी सोडली आणि समोर खाली बसले. तात्यांना माहित आहे जिथे कीर्तनाची शोभा तिथे देव असे उभा. जर भगवंत या कीर्तनाच्या शोभेत येत असेल, राहत असेल, नाचत असेल तर मी तात्यांच्या सोबत, तात्या म्हणतात की मी त्यांच्या समवेत मूर्ती खुर्चीवरती बसू शकत नाही. मस्त माझा जन्म सोहळा आहे, पण नाही, तात्या खाली मांडी घालून बसले. आज आपल्याला सांगावं लागतं या सगळेजण खाली बसायला. महाराज तात्यांचे गुडघे दुखतात का आपले गुडघे दुखतात? बरोबर आहे का? ज्यांना मला माहित आहे ज्यांच्या तब्येतीचा प्रॉब्लेम आहे त्यांनी खुर्चीला धरून बसू द्या, पण निकाल लागल्यावर ना, निकाल लागायच्या आधीच खुर्चीला का धरून बसायचं? असं आईंचं माहेर आहे नसरापूर. आई नसरापूरचे आहेत. तात्यांचं मूळगाव हेच, पण मूळगाव महाराज तात्यांचं पिंपोडे, सातारा जिल्ह्यातलं पिंपोडे. पण तात्या इथं आले, इथं स्थायिक झाले. आणि तात्यांच्या पूर्वजांनी शिवरामजी आप्पांनी इथं जमीन घेतली. किती? 350 रुपयाला 35 एकर जमीन घेतली. किती? आता डोळे पांढरे होतात. 350 रुपये फक्त 35 एकर जमीन कशाला म्हणतात? पण तात्यांनी आणि तात्यांच्या वडिलांनी त्या काळात तो विचार केला आणि मांढरमध्ये 350 रुपयाला जमीन घेतली आणि इथं स्थायिक झाले. पिंपोडचं नाव नाही ना गाव नाही, म्हणजे बस हीच माझी मातृभूमी आणि हीच माझी कर्मभूमी. तात्यांनी लहानपणापासून इथंच तात्यांचा विवाह झाला. आणि आज मला जर पाहायचं म्हणलं तर तात्यांचं आणि आईंचं दोघांचा चेहरा सेम आहे. कुणी कुणी पाहिला सेम आहे तात्यांचा चेहरा आणि आईचा चेहरा सेम आहे. मला सांगा, तात्याने या दोघांचा चेहरा सेम आहे, पण तात्यांच्या वडिलांनी किती सुंदर देखणं स्थळ बघून काढलं होतं त्या काळात. बरोबर आहे का? मला सांगायचंय काय तर माझ्या पोराचं चाफेकळी ना काय, त्या चाफेकळीची मुलगी असावी म्हणून नसरापूर पर्यंत तात्यांच्या वडिलांनी शिवरामजींनी आईंचा विवाह 36 गुणांनी जुळवला. आणि आई या कुळात आल्या आणि निक्कम कुळाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी आईने तात्यांना आजपर्यंत साथ दिली. एवढी साथ कोण कुणाला देत नाही. अहो 70 गाठायची मुश्किल, 60ला सगळं आटापते चला म्हणते ते. कारण आता आम्हाला कीर्तनकारांना एकच धंदा आहे, काय? वर्ष श्राद्धाचा धंदा म्हणण्यापेक्षा त्या सेवा भरपूर असतात. ऐका, म्हणजे धंदा म्हणणं खूप चुकीचं आहे, मी माफी मागतो. कारण सांगतो काही नाही केलाय म्हणून तो शब्द माझ्या तोंडात आला असेल. पण एक आहे, तात्यांनी परमार्थ, ऐका, तात्यांनी प्रपंच केला आणि तात्यांनी प्रपंच बरोबर परमार्थ केला. तात्या तुमच्या गावच्या भजनी मंडळात काय होते महाराज, सुंदर असं गायन करतायत, अभंग गातायत. आणि तात्यांचे वडील शिवरामजी, ऐका, त्या काळच्या भजनी मंडळात पेटी मास्तर होते. कोण होते? पेटी मास्तर होते. आता पेटी मास्तर आमचे महाराज आहेत. महाराज आज मुलांचे क्लास घेत आहेत, पण त्या काळात क्लास वगैरे काही नव्हतं, नुसतं बघून शिकायचं. आणि भजनी मंडळाला महाराज खरी साथ कोणाची असेल, एक तर पेटीवाला आणि दुसरं महाराज तबलजी असणार. आणि त्या काळात भजनी मंडळाला गाड्या घोडं काही नसायचं. महाराज सगळ्या पेट्या खांद्यावरती घ्यायच्या, तबला खांद्यावरती घ्यायचा, तिसऱ्याने टाळ घ्यायचं. आणि असल्या जिथं महाराज बुक्का असेल, ऐका, जिथं बुक्का असेल तिथं बुक्का घेऊन महाराज काय करायचे, हा भजनाचा ताफा घेऊन सगळेजण जायचे. आणि आज वडिलांचा महाराज वसा तात्यांनी चालवला आणि तात्यांनी सुद्धा महाराज हाच परमार्थ देवे दिला देह भजन गोमाता, देवे दिला देह भजन गोमाता, देवे दिला देह भजन गोमाता, देवे
भजना गोमटा देवीला देह भजना गोमटा देवीला देह भजना गोमटा झाला पटा माती केला तोया झाला पटा माती केला तोया झाला भगा माती केला तोया झाला भगा माती केला देवीला देह भजना गोमटा देवीला देह भजना गोमटा देवीला देह भजना गोमटा देवीला देह भजना गोमटा भजना गोमटा. महाराज हा सुंदर देह तात्यांनी कशासाठी वापरला? खास परमार्थासाठी वापरला, प्रपंचासाठी वापरला. पण प्रपंच करत परमार्थ संपादला. हे दोन्ही कार्य तात्यांनी केले. ऐका, तात्यांच्या नातींचा हा कार्यक्रम आहे. आई पार्वती शंकरजी निकम आता सौभाग्यवती आहेत आणि आईंना सगळेजण आई म्हणतात, कोणी आजी म्हणतं. आईंच्या मोठ्या मुलगी शोभा विलास गायकवाड आता त्या नाहीत, पण मात्र त्यांच्या नंतरच्या आहेत इंदुमती गायकवाड, पिंगोरी, वाल्ले. आता मग त्यांची मुलाखत झाली. त्याच्यानंतर तात्यांचा 2-3 नंबरचा मुलगा कैलासवासी विठ्ठल शंकरजी निकम आणि गंगा भागीरथी उषा विठ्ठल निकम. त्यांच्यानंतर त्यांचे चतुर्थ चिरंजीव प्रकाशजी शंकरराव निकम आणि त्यांच्या सौभाग्यवती निर्मला प्रकाशजी निकम. नातू आहेत प्रियांका प्रकाश निकम, आरती प्रकाश निकम, विश्वनाथ प्रकाश निकम, शशिकांत विठ्ठल निकम, त्याचबरोबर पूजा, विद्या आणि मनीषा आशा विशाल गायकवाड, अजित गायकवाड आणि त्याचबरोबर मगाशी परतोड बघितली आमची सानवी. कुठे गेली? झोपली का? बरी कीर्तनाला झोपली. मगाशी अशी रडली, आईच्या काकावर राहिली नाही. तात्यांची पुतणी सांगतो, हे परतोड सांगतोय बरं का, रडली आणि आईनं तिथं कपडे बदलायला आणली आणि मी आपला फेटा बांधतोय. आता फेटा बांधता तिनं मान उचलली आणि रडता माझ्याकडे बघितली, हे करून हसायला लागली. आता म्हटलं काय बाबा येडा दिसायला लागला का काय केला काय का असं ना. महाराज तिच्या रडण्यात हसण्याची परिवर्तन झालं ना. तिचं ते हसणं बघून आम्ही सुद्धा 4-5 जण हसलो. बरं मला सांगा, तिचं वय आताशी 4 ते 5 महिन्याचं असेल. किती महिन्याचं आहे? 8 महिन्याचं आहे. 8 महिन्याचं जर पुरीला कळत असेल महाराजांकडे बघून आनंदी चेहऱ्याने हसावं, मग आपण का हसू नाही महाराजांकडे बघून? महाराजांकडे बघितलं की महाराज काय चेहऱ्यांच्या वरती महाराज 12चाच आकडा दिसतो. जणू काही काय मी महाराज काय मागायला आलोय का? नाही ना महाराज, इथं फक्त सेवेसाठी आलोय. बरं काय का असं ना. आणि ते पण ती सहस्त्र चंद्र दर्शन योग ज्यांनी आयुष्यात संपादन केला त्यांच्यासाठी आलोय. बर हे सगळं करत असताना त्यांच्या नातींना काय जाणवलं असेल कुणष्टो. पण महाराज खरं सांगतो की पवित्र ते कुळ पावन तो मगाशी सांगितलं, पण माका त्याच्या पुढे काय आहे? महाराज तुकोबरे म्हणतात, पुढे काढ्या पुढात आलेले ह्या नातूला वाटलं की आज आपली उत्पत्ती ज्यांच्यापासून आहे त्यांचा आपल्याला हा योग, त्यांचा हा वाढदिवस दोघांचा एकत्रित करण्यात आनंद द्विगुणित होईल. आणि नुसतं एकच नाही, पै पाहुणे असावेत, पण पै पाहुणे सगळ्यांच्यातच असतात की, पण एवढंच नाही, याच्या बरोबर महाराज त्यांना ऑर्केस्ट्रा पण ठेवता आला असता, बरोबर आहे, त्याच्याबरोबर मंगलाबाई बनसोडेंचा पण ठेवता आला असता कार्यक्रम, पण नाही ना. महाराज तात्यांनी ज्यासाठी हा देह जिजवला ना त्यासाठीच महाराज ते कीर्तनाची शोभा आमच्या घरासमोर असावी हा उच्च विचार त्यांच्या हात आला.
म्हणून कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. आणि एक पण आहे बरं का त्याच्याबरोबर, शुद्ध बीजापोटे फळे रसाळ गोमटे. मला सांगा, जर आंबा लावलं तर आंबाच येणार का, त्याला चिचुक येते का? नाही ना. महाराज जे तात्यांनी पेरले तशीच फळं उगवणार. बरोबर आहे का नाही? म्हणून सात्विक कुळात आलेल्या या सात्विक नातूने हा सुंदर कार्यक्रम आयोजित केला. हे मोठं भाग्याचं. बरं ऐका, याच्यानंतर मी सहस्त्रचंद्र दर्शन योगाकडे येणार आहे. ऐका, ज्याचं वर्ष 50 होतं त्याचा महाराज 50वा वाढदिवस करतात. त्याला व्यवहारी भाषेत म्हणतात की आमचा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस आहे. कसला? सुवर्ण महोत्सवी. बर चला, 60 वर्ष झाले की म्हणतात आता आमची 60 झाली, आमची नाटी झाली की हातात आमच्या काय येणार? काठी येणार. पण बऱ्याच जणी काठी घ्यायला, बरीच जण काठी घ्यायला नको म्हणतात का? लगेच म्हातारं झाल्याचं लक्षण आहे ना. पण लक्षात ठेवा, 60 म्हणजे हिरक महोत्सवी वर्ष. आणि या हिरक महोत्सवी वर्षात ऐका काय होतं महाराज, आपलं 60 वर्ष येतं आणि याच्यानंतर निवृत्तीचं वय येतं. याच्यानंतर महाराज आपण मधला सोहळा करत नाही, पण त्याच्यानंतर 75 साजरी करतो. 75 म्हणजे महाराज अमृत महोत्सवी वर्ष. आणि आपल्या 75 साजरी करत असताना आपल्या वयाची 75 साजरी होतात. आणि याच्यानंतर आपल्याला महाराज वनप्रस्थाश्रम करायचं असतं, पण माणसं घरातच वन साजरे करतात आणि घरातच सारखी वन करतात. बरं चला, याच्यानंतर महाराज एकदा का आपण 80 ओलांडली की 81 सुरू होते. आणि 81 वर्षी महाराज आपण काय करतो? सहस्त्रचंद्र दर्शन योग करतो. पण त्याच्यानंतर आज का करायचा? आज बाबांचं 89 आहे, आईचं 86. त्यांनी 81 कधीच पार केलं. याच्यानंतर ऐका, त्याला सहस्त्रचंद्रदर्शी का म्हणतात? सहस्त्र म्हणजे 1000 आणि चंद्र म्हणजे पौर्णिमा. चंद्र म्हणजे पौर्णिमा. आजपर्यंत तात्यांनी आईने त्यांच्या आयुष्यात पूर्ण चंद्राचं किंवा पौर्णिमेचं दर्शन किती वेळा केलं? 1000 वेळा केलं. म्हणून त्याला म्हणतात सहस्त्र चंद्रदर्शी सोहळा. आज तात्यांनी त्यांच्या जीवनात जन्मापासून आजपर्यंत 1000 वेळा आपल्याला बघता येईल का? तेवढा नाही ना, एवढा बघता येणार नाही. पण उदंड आयुष्याची ऐका, आरोग्य संपन्न आयुष्याची आज या गादीवरून आपण पांडुरंगाकडे मागणी करायची की आईंना आणि तात्यांना निदान 100 वर्ष तरी भगवंतानं जोडा असाच टिकावा आणि आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी हे धन आमच्याच घरात ठेवावं. एवढी तरी आज आपण कीर्तनाच्या रूपाने मागणी करू शकतो. सहस्त्रचंद्रदर्शी योग कळला का? त्यांनी त्यांच्या आयुष्यात 1000 वेळा चंद्राचं दर्शन घेतलं, म्हणून हा योगायोग आहे. आणि आता या काळात अशी समाधानी जुनी माणसं भेटणं अवघड आहे. महाराज जुनी पूर्वी काळातली माणसं कामं सोडायची, पण एकमेकाच्या सुखातही सहभागी व्हायची, दुःखातही सहभागी व्हायची. ऐका, पहिल्यासारखी माणसं आता नाहीत. पहिली माणसं सुखात दुःखात सहभागी होती. जुनं ते सोनं होतं. आणि ऐका, जाता जाता गावात जर एखादा मित्र भेटला, पाहुणा भेटला, तर इकडून आला म्हणून इकडं तोड करत नव्हते. महाराज येणाऱ्या जाणाऱ्याला काय करत होती? बोला, राम राम करत होती. म्हणून जुन्या काळाच्या माणसात राम होता. जुन्या काळातली माणसं रस्ता साधा होता म्हणून माणसं साधी होती. आता रस्ता डांबरी झालं म्हणून माणसं, मी म्हणत नाही तुम्ही म्हणताय, माणसं डांबरट झाली आणि त्यामुळे त्यांचं आयुष्य महाराज काय आलं? कमी आलं. म्हणून पूर्वीची माणसं मंदिरात जायची, दर्शन घ्यायची, आई वडिलांची आज्ञा पाळायची, आई वडिलांना घरात देवासारखं पूजायची. म्हणून त्यांना आनंदी सुखी समाधानाचा आशीर्वाद त्यांचे आई वडील द्यायचे. आता ती समाधानी पिढी लोप होत चालली. आता समाधान लाख खिशात पगार येऊ द्या, अजिबात सुख नाही. पूर्वी कपडे कमी होते. आई बरोबर आहे की नाही? गाडप्याचे तुम्ही कपडे घातले असतील, बरोबर आहे की नाही? 2 साड्या जोडून. माझ्या तात्यांनी फटकत धोतर फटकत कपडे घातले असतील. आता कोणाच्या पोराची चड्डी टिरीव फाटलेली दिसती का? सांगा मला, दिसती का? का हो? एवढा बोगदा पडला तर ते पोरग म्हणते माझी कपडे फाटली, नको मला. का? बदलायची लगेच कपडे, जाऊ द्या. महाराज पोराचा दिसाय देखणी झाली, पण विचाराने हेकणी झाली ना. महाराज त्यांना आई वडिलांच्या परिस्थिती जाणून आहे. पूर्वीच्या काळी बापालाही चप्पल नव्हती आणि मुलालाही चप्पल नव्हती. पूर्वीचा बाप दाढी करत नव्हता. मुलासाठी मात्र काय करावा? महाराज शिक्षणासाठी काळी ना काळी पैसा जमवायचा. आणि हेच महाराज
प्रपंचाची भक्ती करत होते आणि महाराज प्रपंचाबरोबर परमार्थ सुद्धा करत होते. कारण माणसाचे विचार शुद्ध होते, आचरण शुद्ध होतं आणि हीच भक्ती तुम्हाला मला या अभंगाच्या रूपाने सांगतायत. अभंगाचं पहिलं चरण. स्वामी काज गुरुमती, 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 स्वामी काज प्रवेश केलाय. ऐका, स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती. अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबारे काय सांगतात? अभंगाच्या पहिल्या चरणात 4 भक्त्या सांगितलेत. कोणत्या? ऐका, स्वामी काज. महाराज स्वामीची म्हणजे सेवकानं आपल्या मालकाचं जे काम आहे ते प्रामाणिकपणे करणे, हे काय झालं महाराज? स्वामीची भक्ती. बर गुरुची भक्ती, जे गुरु नाम देतील, गुरु जे काम सांगतील ते करणं, याला म्हणायचं गुरु भक्ती. आणि महाराज पितृवचन म्हणजे वडिलांचं वचन किंवा वडिलांची सेवा करणं, ही महाराज तिसरी भक्ती. आणि सेवापती, स्त्रियांसाठी दुसरी भक्ती करायची नाही. स्त्रियांनी पती व्रता, जसा व्रतार प्रमाण आपल्या पतीची सेवा करणं, हे काय आहे? स्त्रियांची पहिली भक्ती. आणि या 4 भक्त्या पहिल्यांदा सांगितल्या. बरं ऐका, स्वामीची भक्ती केली कोणी? महाराज हनुमंतरायाने काय केले? माझ्या प्रभू रामचंद्राची भक्ती केली आणि प्रभू रामचंद्रांची भक्ती करून सीतेला लंकेतून वापस आणली. हे करत असताना स्वामीवरती अत्यंत निष्ठा होती. बर का महाराज? स्वामी का? कारण सांगतो की प्रभू रामचंद्रांची सेवा केली खरी, मला सांगा किती रुपये पगार घेतला? स्वामींची भक्ती करताना प्रभू रामचंद्रांची भक्ती केली, पण पगार काही नाही. महाराज खाणं तरी घ्यावं ना? काय नाही महाराज, वानर कुळातले, काय त्यांना आपलं जेवण आवडणार? काय नाही, प्रभू रामचंद्रांचं जेवणही घेतलं नाही. महाराज झाडाचा पाला खाऊन, फळं खाऊन आपल्या स्वामीची काय केली? भक्ती केली. महाराज हीच भक्ती प्रभू रामचंद्रांची त्यांनी हृदयात साठवली आणि प्रभू रामचंद्रांना सीतेसहित दर्शन दिलं. ही काय आहे? माझ्या हनुमंतरायाची स्वामीवरती असणारी निष्ठा आहे. बरं ऐका, गुरुवरती अत्यंत निष्ठा. आजपर्यंत जे माझे सगळे संत होऊन गेले, माझ्या सगळ्या संतांनी, महाराज नामदेवरायाने विसोबा खेचरांच्या पायावरती डोकं ठेवलं. माझ्या गोंदवलेकर बाबांनी महाराज संत तुकामाईंच्या डोक्यावर पायावरती डोकं ठेवलं. महाराज माझ्या ज्ञानोबारायाने निवृत्तीरायांच्या पायावरती डोकं ठेवलं आणि आध्यात्मिक ज्ञान सुद्धा प्राप्त करून घेतलं. गुरुच्या आज्ञेत राहिले म्हणून ते आज जगात महान आहेत. म्हणून गुरूंची सेवा करणं हे गुरूंचं काय आहे महाराज? विष्णूची पूजा आहे. ऐका, त्याच्यानंतर तिसरी वचन सांगितले महाराज, पितृवचन. ऐका, वडिलांची सेवा करणं हे काय आहे? महान काय आहे? विष्णूची पूजा आहे. बरं तुम्ही म्हणाल इथं तर फक्त वडिलांची सांगितले. वडील कोणाला म्हणतात? ऐका, वडील कोणाला म्हणायचं? वडील एकच आहे. अरे ज्यांना मूल झाले, मग मूल काय वडिलांना होतं का? ऐका, त्यासाठी साधन काय आहे महाराज? त्यासाठी सोबत कोण आहे? आणि आई आहे. म्हणून वडिलांच्या सोबत जर आई असेल, तुकोबारायांनी आईंना काय केलंय? अदृश्य केलंय असं नाही, पण वडिलांच्या पाठीमागं काय केलेलं आहे महाराज? झाकलेलं आहे. म्हणून आईला इथं गाळून चालणार नाही. आईशिवाय वडील शोभून दिसत नाही. महाराज प्रथम आई आणि नंतर वडील होतात. बरं, आणि आई सुद्धा
आई लगेच होते का सांगा मला? माझी मुलगी समोर उभे, आई आहे का तिला म्हणू शकतो का? नाही. आज तिला आई कधी म्हणतो मला सांगा? तुम्हाला आतापर्यंत आई म्हणत होते का 8 महिन्यापूर्वी? नाही ना. ज्यावेळेस तुमच्या पोटी कोण आले? सानवी आले, परतुंड आलं, तात्यानं परतुंड आलं, त्यावेळेस काय झालं महाराज? त्या कोण झाल्या? आई झाल्या. त्याच्या ऐवजी फक्त आधी सौभाग्य होते, बरोबर आहे की नाही? आणि ज्यावेळेस सानवीचा जन्म झाला त्यावेळेस त्यांना पदवी मिळाली कोणती? आईची. त्याच्यानंतर महाराज त्यांच्या सानवीच्या वडिलांना त्यावेळेस वडील ही पदवी मिळाली. त्याच्या आधी कोणी तिला आई आणि वडील म्हणणार नाही. मग त्याच्यानंतर महाराज ज्यावेळेस सानवी आले त्यावेळेस हे कोण झाले? पंजोबा झाले त्या सानवीचे. तोपर्यंत तात्यांना ती पदवी होते का पंजोबा आणि पणजी? नव्हते ना. महाराज ही नाती अशी आहेत की कोणीही कोणाला आई आणि वडील हे ज्यावेळेस मूल आपल्या काय होतं? माता गर्भच से माता. हा महाराज आपल्या गर्भातून जन्माला आलेले मूल ज्यावेळेस येतं त्यावेळेस आपण माता आणि पिता ह्या 2 पदव्या मिळतात. या पदव्या कुठल्याही विद्यापीठात मिळत नाहीत. म्हणून आई ही तुकोबरायांनी न सांगता आदर्श रूपात वडिलांच्या सोबत काय केलेले? भक्तीचं प्रमाण केलेलं आहे. म्हणून हीच विष्णूचे महापूजा. म्हणून आईला कधी विसरून चालायचं नाही. कारण महाराज आई आहे काय? आई माझी मायेचं सागर, तिला जीवन आकार. आई माझी मायेचा सागर, तिला जीवन आकार. आई माझी मायेचं सागर, तिला जीवन आकार. आई माझी मायेचा सागर, तिला जीवन आकार. तळपत्या उन्हात जगरत्या दानात राहिली समाजाची तुझं कष्टाच्या भागात. कधी गेलेलं उठवर खातं, कधी घरे तिला उठवाचं. आई माझी मायेचा सागर, तिला जीवन आकार. आई माझी मायेचा सागर, तिला जीवन आकार. अशी आई प्रेमाचा सागर आहे, प्रेमाचा आगर आहे. ऐका महाराज, जर कमाई करून जर आला तर बाप विचारतो कितना कमाया. महाराज बायको समोर येते कितना बचाया. पोरगा समोर येतो कितना लाया. महाराज घरात एकमेव पात्र असं असतं ते समोर येतं आणि म्हणतं बेटा कुछ खाया. महाराज आपल्या खाण्यापिण्याची जी काळजी करते ती कोण असते? आई करते. हो आई करते. बाकी सगळे तुम्हाला सोबत असतील पण आई एवढं प्रेम जगात कोण करत नाही. म्हणून आ म्हणजे आत्मा आणि ही म्हणजे ईश्वर रूपानं तुमच्या घरात नांदते. महाराज त्या आईची सेवा करा. आई हीच तुमच्या घरातली काय आहे? जर तिची सेवा केलं तर हीच विष्णूची महापूजा. महाराज आई असून चालत नाही. आज आईकडे बघितल्यानंतर असं वाटतं एवढं सुंदर देखणं व्यक्तिमत्व आज 86 वर्षापर्यंत एवढं सत्तरीत आणि एवढं छान काम करतंय. आईंच्या तोंडात जसेच्या तसे दात आहेत. आपले कुठं कुठं गेले हो? हा महाराज पताच नाही. कधी विसरी घासताना पडले तर कधी त्या दुधात फुकताना पडले. हा महाराज आज आपल्या दातांची ही अवस्था आहे. मग मला सांगा आज आईकडे पाहिल्यावरती त्यांचे जसेच्या तसे दात आहे. हे कशाचं प्रतीक आहे? आपल्या डोळ्यांनी महाराज कधी चष्मा लावलं? बरोबर आहे का महाराज? पण आईकडे बघितल्या बघा अजून चष्मा आहे का? का बरं? कारण त्यांची नजरच पवित्र होती म्हणून आजपर्यंत टिकली. आमच्या नजरेत काहीतरी दोष आहे. आम्ही एकतर मोबाईल तरी लय बघितला असेल, नाहीतर टीव्हीच्या तरी प्रेमात पडला असेल, म्हणून आम्हाला काय लागला? चष्मा लागला. मग आज त्यांनी काय केलं नाही महाराज? कारण त्यांचं गोष्ट या भौतिक जगावरती प्रेम नव्हतं. महाराज आधी त्यांनी घरात प्रपंच करत असताना घरातल्या व्यक्तीवरती प्रेम केलं म्हणून त्या सगळ्यांची पुण्य आहे आज आईच्या पाठीशी आहे. म्हणून महाराज आईसारखं दैवत घरात आहे, बाकी कुठलं नाही. हीच विष्णूचे महापूजा. पण चला वडिलांकडे या. वडिलांच्या सेवेत सुद्धा महाराज तेच आहे. महाराज एकाएकी केला मिराशीचा धणे. महाराज बाप करी जोडी लेकुराची ओढी आपले कुरवडले करोनिया. अरे आपल्या लेकरासाठी जो आपल्या जीवनाची आपल्या आयुष्याची कुरवणी करतो तो कोण असतो?
महाराज बाप असतो हो, बाप असतो. आणि या तात्यांनी केलंच काय महाराज, आयुष्यभर शेती केली आणि शेती करत असताना, प्रपंच करत असताना सांगितलंय मुलांना, ऐका पोरांनो, शेती करा, भरपूर कमवा, पण संस्थेचं, कुठल्या सोसायटीचं, बँकेचं 1 रुपया कर्ज काढायचं नाही. कारण एकदा काय झालं, तात्यांनी कर्ज काढलं, महाराज जप्ती आल्यानंतर सगळं आईने घरातलं सोनं दिलं आणि तेव्हा नंतर तात्यांनी खडा लावला की आजपासून सोसायटीचं नाही, कुठल्या बँकेचं नाही, की कुठल्या सावकाराचं कर्ज नाही. जेवढं येईल तेवढ्यातच चालवायचं, जेवढं येईल तेवढ्यातच खरेदी करायची, बाकी कुठला व्याप करायचा नाही. पण कधी कष्टाचं येईल त्यावेळेसच आपण खर्च करायचं. महाराज हा तात्विक आणि सत्विक विचार तात्यांचा होता, म्हणून आजपर्यंत तात्यांनी मुलांना कुठलं कर्ज काढून दिलेलं नाही. महाराज हे कोणासाठी, कारण जे मी भोगले ती माझ्या मुलांना भोगता कामा नये, माझ्या प्रपंचातल्या कुठल्या व्यक्तीला, सभासदाला भोगता येऊ नये, म्हणून तात्यांनी आपली कुरवंडी केली आणि महाराज पोटाला चिमटा घेतला. अहो असल्या आयन उन्हाळ्यात सुद्धा महाराज हातात नांगरी धरली आणि आपलं काय केलं, शेत नांगरणं. त्यांच्यासोबत महाराज त्यांचे मित्र होते शिर्के. आज आहेत का कोणी शिर्के तात्यांचे मित्र? कोणी नाही. तात्या म्हणले सगळे सोडून गेले, मला आता अजून कशाला ठेवले काय माहिती. तात्या मला ठेवलं नाही, अजून तुमच्या आयुष्याची दोरी कणखर आणि कणखर आहे, आम्हाला जेवढं जमणार नाही तेवढं तुम्ही अजूनही एवढं सुंदर बोलतात. तात्यांनी मला विचारलं, महाराज कुठलं? म्हणलं फलटणचे. तात्यांनी पहिला अनुग्रह घेतला महाराज मानव पंथाचा घेतला. कुठला? मानव पंथाचा. आयुष्यात असले सुखदुःखाचे प्रसंग येतात, तात्यांच्या डोक्यावरती परिणाम झाला खरा. बघा महाराज, आयुष्याला कलाटणी मिळण्यासाठी काहीतरी घडावं लागतं, त्याशिवाय बिघडलेलं आयुष्य सरळ होत नाही. आणि मग तात्यांना मानव पंथांच्या मठात, बाबासाहेबांच्या मठात फलटणला ठेवलं आणि त्याच्यानंतर तात्यांची दुरुस्ती झाली. तात्या नामात आले, पण मानव पंथाचे नियम कडक आहेत बरं. महाराज त्यांनी कधी हेंद्री शेंद्री दैवते किंवा शिंगोळ महाराज म्हणजे कुठल्या दैवताला दुसऱ्या पूजायचं नसतं, कोणाच्या खायचं नसतं. पण तात्यांचा वारकरी स्वभाव मूळचा. महाराज यारे लहान थोर आणि सगळ्यांना घेऊन महाराज काय करणे, पंक्ती करणे, सगळ्यांच्या जेवाय जाणे, आपल्या पांडुरंगाला नमस्कार करणे. महाराज त्यांच्या घोड्याशिवाय, कृष्णाशिवाय पूजा नसते. पण तात्यांना सगळे देव सारखे, कारण समदृष्टी तात्यांची झाली. म्हणून तात्यांनी एक अनुभव हा विचार घेतला आणि तात्या परत काय केले, मानव पंथ वारकरी संप्रदायात आले. म्हणजे चला मला बंधन नको, मला वारकरी संप्रदाय आहे. कसा आहे महाराज, हे विश्वाची माझे घर, 80 मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. आणि महाराज हा आनंद, महाराज या जगात जेवढा तो आनंद मी साठवणार, तो आनंद लुटणार. म्हणून तात्यांनी वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावरती घेतली आणि आपला प्रपंच चालू केला. पण हे करत असताना मुलांना महाराज संस्कार द्यायला विसरले नाहीत, म्हणून मुलं सुद्धा त्यांना विसरले नाहीत. आई माझी मायेचा सागर आहे, म्हणून माणसं म्हणतात की विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला, तिचा विचार झाला काया तिथून तुझ्या शिरावर धरली तुझ्याची जाया रे जा. आई बाबा तुम्हाला राहुले थोडे, राहुले थोडे, राहुले थोडे, गेल्यावरती करतो कशाला, गेल्यावरती करतो कशाला, आई बाबाची माया, वेळणार नाही तुला आई बाबाची माया, वेळणार नाही तुला आई बाबाची माया. आई वडिलांचं कार्य एवढं महान आहे की त्यांना विसरून जमणार नाही. अरे गेल्यावरती बुंदीचं लाडूचं जेव्हा तुम्ही घालाल रे, पण जोपर्यंत ते आहेत ना महाराज, तोपर्यंत महाराज त्यांच्यासाठी फक्त 2 मिनिटं द्या. महाराज आई वडिलांची एक अपेक्षा असते, काय, माझी मुलं जेवढे तेवढी एका विचाराने एकत्र राहावी. बरोबर आहे का महाराज? जर तुम्ही एकत्र असाल तर त्यांना माहित आहे माझ्या घराला कोणीही वाकड्या नजरेने बघू शकत नाही. हा महान विचार जुन्या काळच्या लोकांचा आजही तोच आहे. कारण सांगतो, द्राक्षाच्या झाडाला किंमत आहे का मनुक्याला किंमत आहे? ऐका, झाडाला महाराज 150 रुपये किंमत आणि शेजारी ठेवलेल्या पाठी जे महाराज तुटलेले मनीत असतात ना, त्याची किंमत विचारली तर किंमत किती असते? 50 रुपये. बरं एवढी 50 रुपये का किंमत? कारण त्यांनी सोडला काय?
गड सोडला आणि आता ते मनुके वेगळे झाले म्हणून त्याची किंमत किती 50 रुपये. म्हणून जगात माझ्या मुलांची किंमत 50 रुपये होऊ नये, अखंड त्यांचं एकत्रितपणाचं राहावं असावं, कुटुंब असावं म्हणून त्यांची किंमत एकत्रित महाराज 150 रुपये म्हणजे तेवढ्या मोलाचे असावे. म्हणून महाराज पूर्वीच्या लोकांना एकत्र कुटुंब आवडायचं. आजही तात्यांचं कुटुंब एकत्र आहे. बरं चला याच्या पुढं मला सांगा, अख्खं गाव झाडायचं म्हणलं तर खराटा बरा का एखाद्या काडीनं गाव झाडता येतं सांगा? खराटा. पण महाराज तेच खराटा जर सुटला तर त्या खराट्याच्या काड्यांचाच पहिल्यांदा काय होतो महाराज? कचरा होतो, कचरा होतो. म्हणून घरात एकी असावी हे महाराज आई वडिलांची खरी शिकवण आहे. आणि तीच खरी शिकवण आमच्या प्रकाश भाऊने आपल्या आयुष्यात मुलांना उतरवण्याचं काम केलं. म्हणून त्यांनी सुद्धा प्रकाश भाऊनी वडिलांच्या, त्यांच्या नातींनी, तात्यांच्या या ऋणातून विमुक्त होण्यासाठी महाराज आमच्या तात्यांचं वडिलांचं हे महान चंद्रदर्शी सूर्य व्हावा म्हणून हे काय आहे महाराज सोहळा. म्हणून पितृवचन सेवापती महाराज हीच विष्णूची महापूजा. आणि आईने आपल्या पतीचं पती व्रताप्रमाण पतिव्रते जैसा आपलं तात्यांचं कार्य केलं त्या ऐकण्यात होत्या. म्हणून महाराज आईंची शिवदा सेवा काय तात्यांच्या प्रती विष्णूची महापूजा. आज महाराज अनुभव आम्हाला आजच्या या परिवाराला बघून होतोय. अभंगाचं दुसरं चरण. महापूजा काय अनुभव माझा दुसरा अजिबात नाही. मला जे अनुभव अंग आले ते जगात येत असे. मला तुकोबरे म्हणतात माझ्या मनात सांगत नाही. हीच विष्णूची पूजा आहे. कोणती? अरे पतीची सेवा करणं, वडिलांची आई वडिलांची सेवा करणं हीच विष्णूची महापूजा आहे. बरं हे करत असताना आमचं शास्त्रही ते सांगतं. काय सांगतं? मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव. बरोबर आहे की नाही महाराज? पहिलं स्थान आईला आहे, मातृदेव भव, त्याच्यानंतर महाराज पितृदेव भव. महाराज वडिलांना दुसरं स्थान आहे. ऐका महाराज हे करत असताना पुंडलिकाने महाराज एकदा ज्या नद्या गंगा, यमुना, सरस्वती आणि महाराज या सगळ्या कुक्कुट आश्रमात आल्या आणि कुक्कुट स्वामीच्या आश्रमात आल्या आणि महाराज येताना काळ्या कुळकुळट होत्या आणि जाताना महाराज शुभ्र होऊन गेल्या. हे पुंडलिकानं पाहिलं आणि पुंडलिकानं महाराज त्या कुक्कुट स्वामीला विचारलं, त्या गंगा नद्या, त्या नद्यांना विचारलं पहिल्यांदा, ए नद्यांनो, अगं तुम्ही येताना तर सगळे मळकट होता आणि जाताना एवढ्या शुभ्र होऊन कशा चालला? महाराज त्या नद्यांनी उत्तर दिलं, अरे पापी लोक येतात, आमच्या स्नान करतात, आमचं बाराच पाणी किंवा आमचं काय होतं चारित्र्य हनन होतं, आमचं चारित्र्य काळ होतं आणि मग आम्ही शुद्धीसाठी कुठं येतो? या आश्रमात येतो. पण या आश्रमात काय येतात? महाराज आश्रमात आल्यानंतर त्या ऋषींचं पादस्पर्श दर्शन केलं की आम्ही पवित्र होतो आणि मग आम्ही अशा शुभ्र होतो, मग निघून जातो. मग याचं रहस्य काय? म्हणले याचं रहस्य आम्हाला सांगता येणार. तू जाऊन कोणाला विचार? कुक्कुट स्वामीला विचार. महाराज कुक्कुट स्वामीने विचारण्यासाठी पुंडलिक राय गेले आणि पुंडलिक रायाने कुक्कुट स्वामीचे चरण धरले आणि सांगितलं, ऐका स्वामी, तुम्ही या नद्यांना पवित्र केलं, काय नक्की करता तुम्ही? हे कशामुळे तुम्हाला शक्य आहे?
महाराज कुक्कुट स्वामींनी सांगितलं, ऐक, माझं जरी एवढं वय झालं तरी मी विष्णूची पूजा करतो. कोणत्या विष्णूची? अरे माझ्या घरात चंद्र आणि सूर्यासारखे माझे आई वडील आहेत, त्या आई वडिलांची सेवा मी करतो. आणि त्या आई वडिलांची सेवा करत असताना त्या सेवेचं ऋण त्या भगवंतावरती होतं. आणि ती भगवंत मला काय करतो? आशीर्वाद देतो. माझ्यात ती ताकद नाही, पण आई वडिलांच्या सेवेचं ऋण त्या भगवंताच्या डोक्यावरती होतं. आणि भगवंत माझ्याकडे येऊन दास्यत्व करतो, माझी सेवा करतो, माझ्या मार्फत तो कार्य करतो आणि या नद्यांना पवित्र करतो. हो, आई वडिलांच्या सेवेत एवढं महान पुण्य आहे. हो, आणि आई वडिलांच्या सेवेत तर चंद्र सूर्य जे करत नाही ते चंद्र सूर्यांची एवढी ताकद महाराज आई वडिलांच्या काय आहे? सेवेत आहे. म्हणून आई वडिलांची सेवा कर. अरे जो आई बापांच्या गळ्याला काय करत होता महाराज? दोरी बांधून काशीला नेत होता, त्या पुंडलिकाचे डोळे उघडले. आजपर्यंत मी आई बापांना खरंच पश्चाताप मरे नव्हे, मी आई बापांना ताप दिला, बायकोला खांद्यावर घेऊन काशीची वारी केली, केवढं महान पाप केले. आणि त्याच्यानंतर महाराज काय केलं? पुंडलिकाला उपरती आले आणि पुंडलिकानं केलं काय महाराज? विष्णूची पूजा, अर्थात विठ्ठलाची पूजा सोडून दिली, म्हणजे नाही करायची. पुंडलिकानं महाराज त्याच पंढरीत ऐका काय केलं? पंढरीत आई वडिलांची सेवा एवढी केली, बाबांना जे हवं ते दिलं. आईंची सेवा रात्रभर पाय महाराज चेपून बसायचा. आणि महाराज या सेवेचं महाराज कुणकुण माझ्या पांडुरंगाला लागले. पांडुरंगाला एवढं वाटलं की अरे काय आहे तो पुंडलिक माझ्या दर्शनाला येऊ शकत नाही, पण त्याच्या सेवे खातर मला त्याच्यापर्यंत जाणं भाग आहे. म्हणून पुंडलिक महाराज जिथं बसला होता त्याच्या पाठीमागच माझा पांडुरंग आला. आणि पांडुरंगानं महाराज मागणंच आवाज दिला, ए पुंडलिका, तुझ्या सेवेचं आई वडिलांच्या सेवेचं ऋण माझ्यावरती झाले आणि मी मागं उभं आहे. पुंडलिकानं लांबच मी केलं, शू भगवंता, नगडे प्रसंग बोलण्याचा, नगडे प्रसंग बोलण्याचा, महाराज भगवंताला सांगितलं, हे भगवंता बोलू नको. जर तुझा माझा बोलायचा जर प्रसंग झाला तर माझ्या वडिलांची काय होईल? निद्रा बंद होईल. आणि वडिलांची जर झोप मोड झाली तर त्याचं पाप मला लागेल. माग गपचूप थांब. महाराज पुंडलिकासाठी भगवंत आला का पुंडलिकाच्या सेवेसाठी आला सांगा मला? ऐका, पुंडलिकानं आई वडिलांची सेवेकाला म्हणून भगवंत द्वारकेहून पंढरपूरला आला आणि त्याला त्या विठेवरती आजही थांबवलंय. आणि पुंडलिकाने एका सांगितलं, तिथंच थांबायचं. बरं येऊन करू तरी काय? विटेवरती हात नुसता ठेवून नाही, आलेल्या सगळ्यांचा तू उद्धार करायचं एवढं कार्य कर. पण पुंडलिकाला दुसरं काय मागितलं नाही. काय? अरे जे आई वडिलांची सेवा करतात, जे तुझ्यापर्यंत येतात, तुला आई बाप मानतात, त्या सगळ्यांचा तू काय कर? कळसावर बसून यात्रेच्या वेळेस, कळसाच्या वेळेस महाराज तू काय कर? वरून आशीर्वाद दे. येलेल्या आलेल्या सगळ्या भक्तांचा काय कर? उद्धार कर. ते पांडुरंगानं काम लावलं आणि पुंडलिकाच्या आई वडिलांच्या पुंडलिकाचे भेटे परब्रह्म आले गा चंद्री वाहे भमा महाराज. पायात चंद्रभागा वाहते पुंडलिकाचं दर्शन घेऊन. आणि पुंडलिकानं पांडुरंगाला काय केलं? आपल्या सेवेचं ऋण म्हणून त्याला अजून विठेवरती उभा केलाय. बाकी कशाचं ऋण नाही, आई वडिलांच्या सेवेचं ऋण त्याच्यावरती पांडुरंगावरती झालं. म्हणून पुंडलिक म्हणतात हीच विष्णूची महापूजा. हाच अनुभव तुम्ही आम्हाला सांगतात. पण कसा? ते तुमचं जर सत्य बोलणं असेल तर अभंगाचं तिसरं शरण
चरणात मात्र महान तप दिले बरं. ऐका काय तप दिले. एक सत्य बोले मुखे दुःखवी आणि कांचे दुःखे. महाराज सत्य बोलणं हे विष्णूची महापूजा आहे. आता किती जण ही पूजा करतात सांगा मला. सोपी गोष्ट आहे का अवघड गोष्ट आहे खरं बोलणं. बोला की सासू सुनाचं भांडण व्हावं का न व्हावं. बोला की व्हावं का न व्हावं. न व्हावं. पण मला सांगा तुमची होतात का नाही होतात. आता खरं बोला बरं कीर्तनात आहे सत्य बोले मुख्य चाललंय. पण त्याचा एक उपाय जर तुम्हाला सांगितलं तर तुम्ही कराल का. की सासू सुनाचं भांडणच होऊ नये. महाराज आईने आजपर्यंत आपल्या एवढ्या सुनांना सांभाळलं पण महाराज त्या सुनांनी आज जो सोहळा केलाय ना मला त्यांच्याकडे असं वाटलं पाहून की हा सोहळा जणू काही त्यांच्या आईचाच आहे. महाराज त्या एवढ्या उलट ठेवून सगळ्यांची एवढ्या सगळ्या गोष्टी करतात. याच्यानंतर मला सांगा सासू काय असते. महाराज सुनाच्या डोळ्याची आसू आणते ती कोण असते. सासू आणते बरोबर आहे. पण महाराज आईने जर एवढ्या जर सुनाला त्रास दिला असता तर ती सून पडली असती का. महाराज नाही ना. आणि आई वडिलांपेक्षा जास्त प्रेम यांनी केलं आणि यांनी सुद्धा महाराज आई वडिलांप्रमाणे त्यांच्यावरती प्रेम केलं. मुली जे करणार ते सून जर करत असेल तर समजून जायचं की त्यांचं दोघींचं काय आहे सत्य आहे. आजकालच्या मुली महाराज सासूला काय म्हणतात आई म्हणतात मम्मी म्हणतात. समजून जायचं. हिनं टीव्ही बघायची सासूला भाकऱ्या खपायच्या त्यासाठीच मम्मी त्यासाठीच काय असते आई असते. बाकी कशासाठी नाही. या आई जर प्रेम असतं तर मग आईच्या पोरा सगळं कशाला अरे त्या नात्याला त्याच जागेवर ठेवा. महाराज ती आत्या तरी म्हणा आत्या आत या महाराज म्हणजे तिचा आदर आहे. महाराज आत या म्हणजे कुठं आत्याबाई तुम्ही जिथं असाल तिथं आत या. मला हे सापडत नाही ते सापडत नाही म्हणून आत्या आत या. बरोबर आहे की नाही. मग महाराज आताच्या मम्मीला तर मम्मी म्हणलं आईला मम्मी म्हणलं आई म्हणलं तर चालेल का नाही. पण महाराज असू द्या काही कसं स्नेह आहे प्रेम आहे म्हणून म्हणतात. पण हे सांगितलं कशासाठी तर हेच महाराज सत्य आहे. काय आहे सत्य बोले मुखे. आज महाराज सत्य जगात कुठं जर पाहायचं म्हटलं तर थोडं दिसत. सगळीच माणसं खरी बोलतात का नाही. रामभाऊ कुठे महाराज रामभाऊनं सांगावं मी दार्याव आहे आणि रामभाऊ घरातच असावा. हाय का सत्य बोले मुखे नाही ना. महाराज मोबाईल सारखं खोटं बोलायला लावणार कोणी सुद्धा नाही. महाराज घरात कोण असावा आणि पिंट्याला सांगावं पिंट्या पप्पा कुठे आहेत तर पिंट्याला सांगावं पप्पा घरात नाही. मग हे तुला कुणी सांगितलं. आताच पप्पा बाथरूम गेले त्यांनी सांगितलं. कुणी सांगितलं. महाराज कोण जेवढं सत्य बोलायला आवडत नाही पण महाराज खऱ्या परिस्थितीला वाईट परिस्थिती करायला लावतो. म्हणून हे सत्य बोले मुखे दुःखवी आणि काहींचे दुःखे दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होणं हे महाराज काय आहे काय आहे ही विष्णूची पूजा आहे. दुसऱ्याचं दुःख बघितलं की महाराज काय करावं आपलं सुद्धा हृदय पिळवटावं. महाराज इतरांचं सुख बघितलं की आपल्याला सुखी हवं का दुसऱ्याचं सुख बघितलं की आपल्या पोटात कळ यावी नाही ना. दुसऱ्याचं सुख बघितलं की आपल्याला सुख हवं. दुसऱ्याचं दुःख बघितलं की आपल्याला दुःख हवं. महाराज हे दुःख होणे हीच विष्णूची महापूजा. महाराज ही विष्णूची महापूजा जर तुम्हाला करायची असेल तर सगळ्यांनी एक लक्षात ठेवा सत्य वाचेचं तप आहे. मुखानं सत्य बोला. महाराज त्याचबरोबर दुसऱ्याच्या दुःखानं अंतःकरण पागळावं. दुसऱ्याच्या सुखानं आनंदित व्हावं. महाराज हे काय आहे विष्णूची महापूजा. म्हणून सगळ्यांनी या सत्य बोलायच्या हे विष्णूच्या साध्या पूजेचा आपण काय करूया सगळेजण प्रेमानं वाचन त्या भगवंताचं नाव घेऊ आणि झालेलं पाप नष्ट करण्यासाठी त्या माझ्या मायबापाचं भजन करू. रखुमाळे